स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MEH BED CET भरती 2026 करिता काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हटले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर महाराष्ट्रातील नंदनवन असे पहा ऑप्शन क्रमांक 2 चिखलदरा काय आहे? महाराष्ट्रातील नंदनवन असे चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 1935 कोणत्या वर्षी? 1935 या वर्षी करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर। कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी ते पुस्तक लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते आहे? तर भारतातील पहिले डिजिटल गाव हे पहा ऑप्शन क्रमांक 1 अकोदरा, जे की हे पहा गुजरात या राज्यामध्ये आहे। कोणत्या? गुजरात। प्रश्न क्रमांक 5, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 206 किती? 206 इतकी हाडे असतात। प्रश्न क्रमांक 6, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिलेला आहे? तर विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 कुसुमाग्रज। कोणी? कुसुमाग्रज या कवीने तो लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय हे पहा ऑप्शन क्रमांक 1 30 वर्ष किती? 30 वर्ष असावे लागते। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा नंदुरबार। कोणता जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा खंड हा कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा आशिया। कोणता खंड? आशिया हा खंड आहे। प्रश्न क्रमांक 10, मिसाईल मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जाते? तर मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 APJ अब्दुल कलाम। कोणाला? APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? तर मराठी वृत्तपत्राचे जनक पहा ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर। कोणाला म्हटले जाते? बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14, चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर चिकनगुनिया हा जो रोग आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 विषाणूमुळे। कशामुळे? विषाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर कोण होत्या? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रतिभाताई पाटील। कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या। प्रश्न क्रमांक 14, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषेधातून घेतलेले आहे? तर सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंडक उपनिषेध। कशावरून? मुंडक उपनिषेध यातून ते घेतलेले आहे। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला साखरेचा जिल्हा असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या शहराला साखरेचा जिल्हा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 16, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक पहा ऑप्शन क्रमांक 2 वि.स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर आहेत।
प्रश्न क्रमांक 17, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 लोह. कोणता धातू असतो? लोह हा धातू असतो. प्रश्न क्रमांक 18, लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा पहा एकूण ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा. किती? 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर आहे. कोणती आहे? नागपूर हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 20, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय कोण होता? तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय हा पहा ऑप्शन क्रमांक 1 अभिनव बिंद्रा होता. कोण होता? अभिनव बिंद्रा हा खेळाडू होता. प्रश्न क्रमांक 21, मानवामध्ये लोहित पेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते? तर मानवामध्ये लोहित पेशीचे आयुष्य हे पहा ऑप्शन क्रमांक 1 120 दिवसाचे. किती? 120 दिवसाचे असते. प्रश्न क्रमांक 22, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? ते भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे पहा ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे होते. कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. प्रश्न क्रमांक 23 पहा, भारतीय संविधानातील कलम 370 हे कोणत्या राज्यांशी संबंधित होते? तर भारतीय संविधानातील जे कलम आहे कोणते? कलम 370 हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. काय आहे? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित हे कलम होते. प्रश्न क्रमांक 24, जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 4 पहा पॅसिफिक. कोणता आहे? पॅसिफिक हा महासागर आहे. प्रश्न क्रमांक 25, भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती? तर भगतसिंग यांना पहा ऑप्शन क्रमांक 2 1930. कोणत्या वर्षी? 1930 या वर्षी फाशी देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 26, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोयना हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 सातारा. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27, विप्रो या कंपनीचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? तर विप्रो या कंपनीचे प्रमुख हे पहा ऑप्शन क्रमांक 2 आझिम प्रेमजी. कोण आहेत? आझिम प्रेमजी आहेत. प्रश्न क्रमांक 28, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान पुढीलपैकी कोठे आहे? तर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा लिंबुनी. कोठे? लिंबुनी हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मंगळ. मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 आंबोली. काय? महाराष्ट्रातील आंबोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 31, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हे कोणत्या कलमामध्ये आहेत? तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहा जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 51 काय? कलम 51A या कलमामध्ये नमूद केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 32, प्रकाश एका वर्षात जे अंतर कापतो त्याला काय म्हणतात? तर प्रकाश एका वर्षामध्ये जे अंतर कापतोय तर त्याला पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष. काय म्हणतात? प्रकाश वर्ष असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 33, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा पहा ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय युवा दिन. काय आहे? राष्ट्रीय युवा दिन दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34, पंचतंत्र या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पंचतंत्र या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक पहा ऑप्शन क्रमांक 2 विष्णू शर्मा आहेत. कोण आहेत? विष्णू शर्मा आहेत.
प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणता खेळ हा अधिकृतपणे भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. हॉकी हा खेळ अधिकृतपणे भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या ही पहा एकूण ऑप्शन क्रमांक 1 288 आहे. किती आहे? 288 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 37, कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई. मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38, पेन्सिलमध्ये काय वापरले जाते? तर आपल्या पेन्सिलमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 ग्रेफाईट. काय वापरले जाते? ग्रेफाईट वापरले जाते. प्रश्न क्रमांक 39, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा गोपाळकृष्ण गोखले होते. कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. प्रश्न क्रमांक 40, मिलिंद हा कशाचा समानार्थी शब्द आहे? तर मिलिंद हा जो शब्द आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 भ्रमर. कशाचा? भ्रमरचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 41, भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब नदी पहा ऑप्शन क्रमांक 2 गंगा आहे. कोणती आहे? गंगा ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 42, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिलेली होती? तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही पहा ऑप्शन क्रमांक 2 नेवासे. कुठे? नेवासे या ठिकाणी लिहिलेली होती. प्रश्न क्रमांक 43, कोणता रक्तगट हा सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ओ. ओ हा जो रक्तगट आहे तर तो सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 44, चले जाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर चले जाव हे जे आंदोलन आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 1942. कोणतं आहे? 1942 या वर्षी ते सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 45, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे हे राज्य पहा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान आहे. कोणतं आहे? राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 46, भारतात नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतामध्ये नोटा छापण्याचा अधिकार पहा ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँकेला आहे. कोणाला? रिझर्व्ह बँकेला आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण. कोण होते? यशवंतराव चव्हाण होते. प्रश्न क्रमांक 48, हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर. कोणते? बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 49, ग्रामगीता ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध साहित्यकृती कोणी लिहिलेली होती? तर ग्रामगीता ही जी महाराष्ट्रातली प्रसिद्ध साहित्यकृती आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कोणी? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली होती. प्रश्न क्रमांक 50, व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे पहा ऑप्शन क्रमांक 3 स्कर्वी. कोणता? स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 51, कॅम्प्युटरचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर कॅम्प्युटरचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅजेज. कोणी? चार्ल्स बॅजेज यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर. काय? महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 53, मानवी हृदयाचे एका मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? तर मानवी हृदयाचे एका मिनिटाला पहा सरासरी ऑप्शन क्रमांक 2 72. किती?
72 ठोके पडतात. प्रश्न क्रमांक 54. कोणत्या राज्याला भारताचे कोहिनूर असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याला भारताचे कोहिनूर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 55. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र हे सुरू केलेले होते? तर लोकमान्य टिळकांनी पहा ऑप्शन क्रमांक 1 केसरी. कोणते? केसरी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 56. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर जगातील सर्वात उंच पर्वत शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 2 माउंट एव्हरेस्ट आहे. कोणतं? माउंट एव्हरेस्ट आहे. प्रश्न क्रमांक 57. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर सूर्यप्रकाशापासून पहा ऑप्शन 4 पहा व्हिटॅमिन डी. कोणते? डी हे व्हिटॅमिन मिळते. प्रश्न क्रमांक 58. भारतीय लष्कराचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर भारतीय लष्कराचे सर्वोच्च प्रमुख हे पहा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती असतात. कोण असतात? राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. कोणता आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 60. संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजेच UN चे मुख्यालय कुठे आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय हे पहा ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क. कुठे? न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे.